हो नमस्कार. नाना इकडे रे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अदानीचा वीज प्रकल्प होणार आहे. आदिवासी भागातील जनतेचा विरोध आहे. सुरेश वासगे हा प्रकल्प या भागात होऊ नये म्हणून 9 तारखेला उपोषणाला बसणार आहे. हा प्रकल्प नेमका काय आहे? तो सरकारचा आहे, खाजगी आहे की नेमकं काय? नाही, आता हा जो बोरांडे आडोशी हा अदानी उद्योग समूहाचा हा विद्युत निर्मितीचा प्रकल्प या परिसरामध्ये होऊ घातलेला आहे आणि मग तो खाली मुरबाड तालुक्यातील बोरांडे आणि आपल्या जुन्नर तालुक्यातील नाणे घाटाजवळचा आडोशी परिसर जो आहे त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट होणार आहे. हा परिसर एकतर आम्ही प्यासा क्षेत्रामध्ये ते येतोय. हा सारा सह्याद्रीचा हा जो परिसर आहे हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा सगळा परिसर आहे. आता हा प्रोजेक्ट होणार की नाही होणार तर ह्याच्यात आम्हाला जायचं नाही. ह्या प्रकल्पाला आमचा हा परिसर म्हणून, हा तालुका म्हणून किंवा आमचं असणारं पर्यावरण म्हणून आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. सूरज भाऊ त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 9 ऑगस्टला त्या ठिकाणी उपोषण करणार आहेत. त्याच दिवशी सूरज भाऊच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी नक्की येणार. कारण शेवटी हा प्रोजेक्ट आता आम्हाला जी माहिती मिळाली ते 21 ऑगस्टला त्या ठिकाणी प्रदूषण बोर्डने त्याची जनसुनवाई ठेवलेली आहे आणि म्हणून आता त्या जनसुनवाईला ती होऊन द्यायची की नाही होऊन द्यायची हा एक प्रश्न सगळ्यांच्या त्या निमित्ताने पुढं चर्चेतून येतोय की बऱ्यापैकी सुनवाईला विरोध करायचा आहे. ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये दुसरी बाजू पण वाणी साहेब अशी आहे की आमच्याकडचे जे बाधित होणारे शेतकरी आहेत, खरं तर आम्हाला त्या सगळे म्हणजे माझी व्यक्तिगत माहिती अशी की 197 एकर जमीन ही आडोशीच्या त्या परिसरातली जाणार आहे. मग ते 197 एकर जमीन कोणाकोणाची आहे, त्याच्यामध्ये किती खातेदार हे बाधित होणार आहेत आणि त्यांचं नक्की म्हणणं काय हे सुद्धा खरं तर आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी चर्चा करून समजून घ्यावं लागणार आहे. म्हणजे एका बाजूला विकासाच्या नावाखाली आमच्या असणाऱ्या या आदिवासी समाजाच्या जमिनी एकतर ह्या कोणाला घेता येत नाही. 1975 साली मला वाटतं इंदिरा गांधींनी तो कायदा केला, पण काही परत 2013ला कायद्यामध्ये काही बदल झाले अशी जी काय आमच्याकडे माहिती आहे. तर त्या कायद्याचा आधार घेऊन जर काही उद्योग समूह या असणाऱ्या पश्चिम पट्ट्यातल्या किंवा आमच्या सगळ्या सह्याद्रीच्या रांगेमधल्या जमिनी काही उद्योगाच्या निमित्तानं जर हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार असतील तर इकडं सामाजिक क्षेत्रात काम करणारी आम्ही सगळी मंडळी त्याला एकत्रितपणाने येऊन विरोध करणार आहोत. तो प्रश्न असा आहे, समजा तिथे लागते 200 हेक्टर जमीन, 200 एकर नाही. आता हा तांत्रिक गोष्ट आहे. जेव्हा 200 हेक्टर जमीन लागते तर 200 हेक्टरचे मालक म्हणाले आम्हाला जमीन द्यायची आहे. तर मालकांची मुभा असेल आणि शासनाने विशेष बाब म्हणून सगळ्या परवानग्या घेऊन दिल्या. शेवटी पहा, जर जमीन मालकाची संमती असेल, तुमच्या म्हणण्यानुसार शासनाने सगळ्या गोष्टी करून जर त्याला परवानगी दिली तर आमच्या पुढं एकतर आंदोलन, शेवटी आंदोलनाला जरी मर्यादा असलं कायदेशीर लढाई बाकी आम्ही लढू शकतो. कारण शेवटी कायदा मोडून जर शासन एखादा प्रोजेक्ट राबवणार असेल मग हे कायदे केले कशासाठी? आणि मला वाटतं कोणतंही सरकार कायद्याच्या विरोधात जाऊन तरी काही करणार नाही. अनेक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प गायरान क्षेत्रामध्ये सुरू झाले. पूर्वी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन गायरान क्षेत्रामध्ये कुठे कुठला प्रकल्प करायचा संमती घ्यावी लागायची. अनेक गावांमध्ये असा विरोध होऊ लागल्याने शासनाची ग्रामपंचायतीची संमती घेण्याची प्रोव्हिजन काढून टाकले. मुळात अशी हे पहा, वास्तव असं आहे की समजा तुमच्या गावामध्ये गायरान जमीन आहे, ती ग्रामपंचायतच्या फक्त देखरेखीखाली आजपर्यंत त्या जमिनी राहिल्या. त्याचं 7/12 कोणाच्या नावाने आहे तर महाराष्ट्र शासन आहे किंवा जिल्हाधिकारी आहे, जो आहे तो प्रमुख आहे आणि म्हणून मालक तो आहे. आणि मग मालक जर त्या ठिकाणी एखादी डिसिजन घेणार असेल तर मग आपण जे काय अंमलबजावणी करणारे आहोत किंवा तुम्ही म्हटले तसे आपण रखवालदार आहोत, आपल्याला मर्यादा आहेत. सगळ्या जमिनीचा मालक सरकारच आहे. म्हणून तर मग शासनाने जर असं ठरवलंच की हा अत्यावश्यक ही गोष्ट आमच्यासाठी आहे आणि ती करायची, फक्त शासनाने आम्हाला पटवून द्यावं लागेल ना की बाबा हिथंच केल्यावर अत्यावश्यक काय आहे, किंवा असा प्रोजेक्ट करून काय इथं 1,500 मेगावॉटचा प्रकल्प केल्यावर आमची 100% लाईटचा प्रश्न मिटणार आहे, आमच्या त्या सगळ्या कुटुंबांना त्या ठिकाणी समाजातल्या लोकांना रोजगाराची संधी 100% मिळण्याची हमी आहे.
ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चर्चा होईल, तो प्रकल्प जर पूर्ण समजला, तांत्रिक दृष्टीने म्हणा, म्हणजे आपण त्याला भौतिक दृष्टीने म्हणू, तांत्रिक दृष्टीने म्हणू, तो जेव्हा सगळ्यांना समजेल तर पुन्हा एकदा त्याच्यावर या पद्धतीने पुढे जाता येईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.